फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनाचा पर्व साजरं झालं। होलिका दहनाच्या मागे पौराणिक पार्श्वभूमी आहे। राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद नारायणाचं नाव घेतो म्हणून त्याला जिवे मारण्याचा घाट होलिका व हिरण्यकश्यपने घातला। त्यामध्ये होलिकेचं दहन झालं म्हणून होळी पेटवण्यात येते। विदर्भ न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने प्रेक्षकांना होळी व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा। फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनाचं पर्व साजरं झालंय। दुष्ट प्रवृत्तींवर सज्जन प्रवृत्तींचा विजय म्हणजे होलिका दहन। कुलस्वामिनी श्री अंबादेवी संस्थांच्या वतीने होलिका दहन करण्यात आलं। 1 महिन्यापूर्वी म्हणजे माघ पौर्णिमेलाच अंबादेवी मंदिरासमोर हेटा रोवला जातो। फाल्गुन पौर्णिमेच्या पर्वावर होलिका दहन विश्वस्त विलास मराठे यांनी पत्नी वेदश्रीसह पूजन करून केलं। गोवर्धन पुराणिक योगेश जोशी, राजेश जोशी यांनी मंत्रोच्चारांचा गजर केला। होलिकेच्या पूजनानंतर दहन करण्यात आलं। श्री अंबादेवीमध्ये ही 300 वर्षांची परंपरा असल्याचं सांगण्यात येत आहे। विश्वस्त विलास मराठे यांनी अमरावतीकरांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। 1 महिनाभर हा हेटा बांधलेला असल्यामुळे या हेट्याला नारळ बांधून अनेक ओटी बांधल्या जातात। इच्छापूर्तीसाठी हे नारळ हेट्याला बांधले जातात असं सांगण्यात येतं। एवढी कशाला गळबळ करता? होलिका दहनाच्या मागे पौराणिक कथा आहे। दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा सतत नारायणाचे नाव घेत असे। माझ्या शत्रूचे नाव माझा मुलगा घेतो म्हणून राजा हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्याचा घाट घातला। हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीमध्ये भस्म न होण्याचं वरदान होतं। तेव्हा प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसवून तिला पेटवायचं म्हणजे होलिका जळणार नाही व प्रल्हाद भस्मसात होईल असा दुष्ट हेतू राजा हिरण्यकश्यपचा होता। त्याप्रमाणे त्यानं केलंही, परंतु वरदानाचा दुरुपयोग केल्याने होलिकेचं दहन झालं व प्रल्हाद सुखरूप राहिला। तेव्हापासून होलिका दहन केलं जातं। हा पौराणिक इतिहास होलिका दहनामागे आहे, तर होलिका दहनामागे आरोग्याचीही सांगड घातली आहे। होलिका दहन करताना हेट्याचं दहन, त्याबरोबरच गाईच्या शेणाच्या गौऱ्या, कापूर यांचंही दहन केलं जातं। त्या धुराने वातावरणातील विषाणू नाहीसे होतात व आरोग्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होते। थंडी संपून उन्हाळा लागतो आहे, अशा वातावरणामध्ये अनेक विषाणूजन्य आजार पसरतात। आज कोरोना सर्वत्र बोकाळला आहे, त्यासाठी कापूर जाळण्याचा संदेश दिला जातो आहे। परंतु भारतीय संस्कृतीने धर्म व आरोग्याची सांगड घालून ही परंपरा सुरू केली आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।